मारहाणीची भाषा सुसंस्कृत पक्षाला धरून नाही, मनसेसोबतच्या युती करण्याच्या प्रश्नावरून वर्षा गायकवाड यांनी हे उत्तर दिले. तर काँग्रेसचा इतिहास सर्वांना माहिती, वर्षाताईंनी तोंडाला आवर घालावा असं म्हणत संदीप देशपांडे यांनी पलटवार केलाय. काही पक्षांच्या माध्यमातून सातत्याने जे मारहाण केली जाते किंवा एक कायदा सुव्यवस्थेच्या व्यवस्था जी आपल्या हातात घेतली जाते आणि भाषा जी वापरली जाते ती भाषा कदाचित आमच्या संस्कृतीला ते धरणारी भाषा नाही. आणि म्हणून मला अपेक्षा ही आहे की तुम्ही जे प्रश्न विचारला मला की XYZ मुळे तुम्ही त्या ठिकाणी गेलात का, ह्या संदर्भामध्ये आपल्याला सुद्धा माहिती आहे की आमची भूमिका नेहमी राहिलेली महाविकास आघाडीमध्ये की कॉमन मिनिमम प्रोग्राम झाला पाहिजे. मला असं वाटतं की काँग्रेसचा काय इतिहास आहे हा सगळ्यांना माहिती आहे. मला त्याच्याबद्दल जास्त बोलायचं नाही. काँग्रेसने कोणाला मारलं, कोणाला जोडलं, कोणाला ठेवलं, हा सगळा इतिहास काँग्रेसचा आहे. त्यामुळे वर्षाताईंनी त्यांच्या तोंडाला आवर घालावा, त्याच्यापेक्षा जास्त मी बोलणार नाही. आणि त्या ज्या एकट्या लढत आहेत त्याच्यासाठी आमच्या शुभेच्छा आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे योगेश क्षीरसागर यांनी राजीनामा दिला. योगेश क्षीरसागर आता कमळ हाती घेणार आहेत अशी माहिती सूत्रांकडून मिळाली. स्थानिक पातळीवरील निर्णय प्रक्रियेत सातत्यानं डावलल्यानंच राजीनामा देत असल्याचं त्यांच्याकडून स्पष्ट करण्यात येत आहे. तर योगेश क्षीरसागर हे आता भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादीचा राजीनामा देत त्यांनी कमळ हाती घेण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे योगेश क्षीरसागर यांनी राजीनामा दिलाय. स्थानिक पातळीवरील निर्णय प्रक्रियेत सातत्यानं डावलल्यानंच त्यांनी राजीनामा दिलेला आहे. ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. पुढच्या घडामोडीकडे पालघरच्या नायगावमध्ये सराफा दुकानातून चोरी करण्याचा प्रयत्न फसला. सराफा दुकानातील अलार्म वाजल्यानं चोरी न करताच चोरटा पळाला. अज्ञाताविरोधात पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सीसीटीव्हीच्या मदतीनं आता शोध सुरू आहे. तर पालघरच्या नायगाव परिसरात सराफा दुकानात चोरी करण्याचा प्रयत्न अलार्ममुळे फसलाय. नवी मुंबईत परप्रांतीय व्यक्तीची मुजोरी समोर आली. त्याचा एक व्हिडिओ समोर आलाय. कंपनीतील महिलेला परप्रांतीय व्यक्तीनं अश्लील शिवीगाळ केली. परप्रांतीयाला मनसे कार्यकर्त्यांनी चोप दिला. मनसे कार्यालयात बोलावून परप्रांतीयाला माफी मागायला लावण्यात आली. महाराष्ट्रातील लाख मोलाच्या जमिनी कोण लुटत आहे असा सवाल सामनातून विचारण्यात आलेला आहे. महाराष्ट्राच्या राजकारण्यांसह त्यांच्या मुलांचाही जमिनीवर ताबा मिळवण्याचा उद्योग आहे. जमिनीचा व्यवहार करणारे एकटे पार्थ पवार नाही असंही सामनात म्हटलंय. जमिनीचा ताबा मिळवणारे असे अनेक ठाकूर आणि गब्बर महाराष्ट्राच्या जिल्ह्यात आहेत असंही सामनात म्हटलंय. तर जमिनी फक्त गौतम अदानी आणि त्यांच्या कंपन्याच लुटत आहेत असं नाही, तर महाराष्ट्राचे राजकारणी आणि त्यांच्या मुलांनी देखील जमिनीवर ताबा मिळवण्याचा उद्योग सुरू केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी पुण्याच्या मुंढवा भागातील 40 एकर सरकारी जमीन फक्त 300 कोटीत मिळवली. जमिनीचा व्यवहार करणारे एकटे पार्थ पवार नाही, जमिनीचा ताबा बळकावणारे असे अनेक ठाकूर गब्बर जिल्ह्यात आहेत. सर्व जमिनी त्यांच्या ताब्यात जाणार असतील मग गरिबांकडे राहणार काय? कुआं ठाकुर का, पानी ठाकुर का, खेत खलियान ठाकुर के, फिर अपना क्या, गाव शहर देश. ओमप्रकाश वाल्मिकींच्या कवितेत जे सांगितलंय तेच खरं. जमीन पार्थची आपला फक्त महाराष्ट्र, धारावी अदानीची आपली फक्त मुंबई. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आहेत. भाजप कार्यालयाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. चंद्रशेखर बावनकुळे मराठवाड्यातील नेते यावेळी उपस्थित राहणार आहेत. तर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भाजप कार्यालयाचं उद्घाटन होणार आहे. चंद्रशेखर बावनकुळे मराठवाड्यातील नेते यावेळी उपस्थित असणार आहेत. छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर असतानाच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भाजप कार्यालयाचं उद्घाटन होणार आहे. अमेरिकेनं फळं, बीफ आणि चहा कॉफीवरील टॅरिफ मागे घेतलाय. डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयामुळे अनेक देशांना दिलासा मिळालाय. फळं, बीफ, चहा कॉफीसह 200 खाद्यपदार्थांवरील टॅरिफ मागे घेण्यात आलाय. डोनाल्ड ट्रम्प यांना स्वदेशातील जनक्षोभा पुढे माघार घ्यावी लागली. टॅरिफमुळे अमेरिकेत महागाई वाढली आहे. सोनोग्राफी सेंटरचा पर्दाफाश करण्यात आलेला आहे. मनपाच्या आरोग्य विभागाची ही मोठी कारवाई आहे. स्टिंग ऑपरेशनद्वारे मोठा खुलासा करण्यात आलाय. घटना उघडकीस आल्यानंतर सोनोग्राफी सेंटर सीलही करण्यात आलंय.
वर्ध्यामध्ये बनावट नोटा प्रकरणी पोलिसांनी कारवाई केली आहे. गोंड प्लाट या भागातील कारवाई आहे. 500च्या 144 बनावट नोटा जप्त करण्यात आल्यात. नाशिकमधून दोघांना अटक करण्यात आली आहे तर वर्ध्यातून एक जण ताब्यात घेण्यात आलाय. मुख्य आरोपी पसार असून पोलिसांकडून आरोपीचा शोध घेतला जातोय. सांगलीतील उत्तम मोहिते खून प्रकरणातील आरोपींची पोलिसांकडून धिंड काढण्यात आली आहे. आरोपी गणेश मोरेसह टोळीची पोलिसांनी शहरामध्ये धिंड काढली आहे. 3 दिवसांपूर्वी दलित महासंघाचे अध्यक्ष उत्तम मोहिते यांचा निर्घृण खून झाला होता. खून प्रकरणी मुख्य सूत्रधार गणेश मोरेसह 4 अटक करण्यात आली आहे आणि आरोपींची धिंड काढण्यात आली आहे. गुन्ह्यातील आरोपी नामे गणेश मोरे, योगेश उर्फ अभिजित शिंदे, सतीश लोखंडे यांची आज तपासी अधिकारी उपविभागीय पोलीस अधिकारी गिड्डा सर यांच्या मार्गदर्शनाखाली गरजडती पंचनामा करण्यात आला व गुन्ह्याचा पुढील तपास चालू आहे. मुंबईतील विक्रोळीच्या बुद्धविहारातून पंचधातूची बुद्धांची मूर्ती चोरीला गेलेली आहे. पंचधातूची प्राचीन बुद्धांची मूर्ती ही चोरणाऱ्याला अटक करण्यात आली आहे. विक्रोळी पोलिसांनी जितेंद्र बिनकर या चोरट्याला अटक केली आहे.